जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER 2025 गट क साठी जी नियमित पदभरती आली होती, ज्यामध्ये 1107 पदं भरून घेतले जाणार आहेत, त्या पदांसाठीचा एक्झाम टाइम टेबल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ऑफिशियली DMERच्या साईटवरती हा जो टाइम टेबल आहे हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। काय पेपर शेड्यूल आहे, कशा पद्धतीचं एक्झाम होणार आहेत, या सगळ्यांविषयी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, बघा, एकूण हा जो पेपर आहेत हे 8 दिवस होणार आहेत। 8 दिवसांमध्ये एकूण जवळपास 23 शिफ्टमध्ये हे पेपर जे आहे ते कंडक्ट केले गेलेले आहेत। नॉर्मलायझेशन, इतर बाबी वगैरे ज्या आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्या दिवशी म्हणजेच 18 तारखेला 3 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे, ज्यामध्ये पहिली शिफ्ट असेल फार्मासिस्ट आणि डेंटल टेक्निशियन यांची, दुसऱ्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि ECG टेक्निशियनचे, आणि त्याच दिवशी तिसऱ्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि एक्सरे टेक्निशियन यांचे पेपर होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा दिवस म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये त्या दिवसाची पहिली शिफ्ट आणि पेपरमध्ये या एक्झामसाठीची चौथी शिफ्ट असणार आहे फार्मासिस्ट आणि लायब्ररी असिस्टंटचं। लायब्ररी असिस्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ग्रंथपाल सहाय्यक याचं पद आहे। लॅबोरेटरी असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंटमध्ये कन्फ्यूज होऊ नका। लायब्ररी असिस्टंटचं पद आहे ग्रंथपाल सहाय्यकचं आणि फार्मासिस्टचं। त्याच दिवशी बघा, पुढील जी शिफ्ट आहे त्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि एक्सरे टेक्निशियन असेल। दिवसाच्या शेवटच्या दिवशी जी शिफ्ट आहे त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आणि जे काही तुमचं फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांचे पदं होणार आहेत। त्याच्यानंतर बघा, 22 तारखेला 7वी शिफ्ट होणार आहे फार्मासिस्ट आणि लायब्रेरियनची। दुसरी शिफ्ट असेल फार्मासिस्ट आणि डेंटिशियनची। त्याचबरोबर त्या दिवसाची शेवटची जी शिफ्ट आहे ती फार्मासिस्ट आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर यांची होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चौथा दिवस असणार आहे 10व्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि तुमचा कॅटलॉगरचा पेपर होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 11वी शिफ्ट फार्मासिस्ट आणि 12वी सुद्धा फार्मासिस्टची शिफ्ट असणार आहे। बघा, 24 तारखेला 5व्या दिवशी तिन्ही शिफ्टमध्ये फार्मासिस्टचेच पेपर होणार आहे। पूर्ण दिवसभर तिन्ही शिफ्टमध्ये फार्मासिस्ट यांचेच पेपर होणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 सप्टेंबर रोजी 16वी शिफ्ट आहे, पहिली शिफ्ट फक्त ड्रायव्हरसाठी होणार आहे, आणि दुसरी जी त्या दिवसाची शिफ्ट आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त लॅबोरेटरी असिस्टंट याच पदासाठी होणार आहे। तर त्या दिवसाची म्हणजेच 18वी शिफ्ट जी आहे ते लॅबोरेटरी टेक्निशियन यांची होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता इथं खूप मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीचा गोंधळ होऊ शकतो बघा, मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो। आता या दिवसामध्ये सेम डेला 25 तारखेला विद्यार्थी मित्रांनो, 25 तारखेला लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या दोघांचेही पेपर होणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जे शिफ्ट आहेत 17वी आणि 18वी म्हणजे एका पाठोपाठ एक शिफ्ट यामध्ये दिलेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लॅब असिस्टंट आणि लॅबोरेटरी टेक्निशियन या दोन्ही पदांसाठी फॉर्म भरलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सपोज एखादा विद्यार्थी आहे त्याने दोन्ही शिफ्टसाठी फॉर्म भरलेले आहेत, लॅब असिस्टंट आणि टेक्निशियनसाठी, आणि लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन या दोन्ही पेपर त्यांचे 25 तारखेलाच आले, एकाच दिवशी आले, पण विद्यार्थी मित्रांनो सेंटर जे आहे ते जिल्हा चेंज करून जर आलं तर त्या विद्यार्थी मित्रांची खूप मोठी गफलत होण्याचे चान्सेस आहेत। दोन्ही पेपर एकाच दिवशी एका पाठोपाठ शिफ्टला असल्यामुळं त्यांना दोन्ही पेपर अटेंड करणं खूप जड जाणार आहे। एका पाठोपाठ एकाच सेंटरवरती जर 2 पेपर असतील तर काही विद्यार्थी ते अटेंड करू शकतील, पण जिल्हा बदलून जर सेंटर मिळालं तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन दोन्ही पदांसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांना मात्र दोन्हीपैकी एकाला वेटेज देऊन एक तर असिस्टंट किंवा टेक्निशियन दोन्हीपैकी एकच पेपर जो आहे तो अटेम्प्ट करता येईल। त्यामुळं बघा, या गोष्टीवरती विचार करण्यासारखी बाब आहे। जेव्हा हॉल तिकीट प्रसिद्ध होतील, हॉल तिकीट आल्याच्या नंतरच याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते।
दोन्हीही पेपर एकाच दिवशी ठेवणं म्हणजे मॅनेजमेंट थोडंसं कुठंतरी गडबडल्यासारखं वाटत आहे. भले बघा 8व्या दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन यांचे पदासाठी फॉर्म म्हणजे एक्झाम जे आहे ते एक्झाम ठेवण्यात आलेले आहेत. लॅब टेक्निशियन या पदांचे वेगवेगळ्या 2 शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. म्हणजे नॉर्मलायझेशन दोघांचं 100% होणार आहे. परंतु लॅबोरेटरी असिस्टंटचं फक्त एकाच शिफ्टमध्ये पेपर आहेत. त्यामुळं तुम्हाला इथं विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पद्धतीचं नॉर्मलायझेशन होणार नाही. परंतु लॅबोरेटरी असिस्टंटचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस पेपर होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला लॅबोरेटरी असिस्टंट याचा पेपर तर देता येईल, पण ज्या विद्यार्थ्यांचं सेंटर चेंज आलं आहे आणि पेपर एकाच दिवशी एकाच शिफ्ट पाठोपाठ आलेले आहेत त्यांचं मात्र अवघड होणार आहे. तुम्हाला दोन्ही शिफ्टच्या मध्ये जास्तीत जास्त अर्धा तासाचा वेळ मिळणार आहे आणि सेंटर खूप लांब असल्यामुळं अर्धा तासामध्ये तुम्हाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातल्या सेंटरवरती पोहोचणं हे एक इम्पॉसिबल होऊ शकतं. त्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनो लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन या दोन्ही पदांसाठी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी DMER विभागाला किंवा TCSला मेल करून याबद्दल माहिती पोहोचवून हे जो टाईम टेबल आहे याच्यामध्ये थोडंसं चेंज होईल का याच्यासाठी आत्ताच प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. कारण एकदा जर वेळ निघून गेली आणि एका पाठोपाठ 2 शिफ्टमध्ये होणारे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियनचे पेपर जर जिल्हा बदलून सेंटर आले तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांना दोन्हीपैकी एकच पेपर जो आहे तो देता येणार आहे. त्यामुळं ही गोष्ट बाब लक्षात घ्या. कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं तुम्ही जर लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन दोन्ही पदांसाठी फॉर्म भरलेला असेल तर जॉईन करा. आपण नक्कीच यावर काहीतरी उपाय म्हणून मेलवर असेल किंवा DMERला संपर्क साधण्याचा प्रयत्न असेल असं काहीतरी करून याबाबत त्यांना या गोष्टीची जाणीव करून देऊ शकतो की दोन्ही पेपर एका पाठोपाठ शिफ्टमध्ये आहेत. जिल्हा बदलून सेंटर जर आले तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतोय. ही बाब आपण त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे. बघा 26 तारखेला दुसऱ्या दिवशी जे आहे ते जे हे आहेत समुपदेशक आहेत सोशल सर्वंट सुपरिटेंडंट त्यांचे पहिल्या 2 शिफ्टमध्ये पेपर, असिस्टंट लायब्ररियनचा त्याच दिवशी पेपर असेल आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला 8व्या दिवशी लॅबोरेटरी टेक्निशियन लोअर ग्राड स्टेनोग्राफर आणि सोशल सर्वंट सुपरिटेंडंट यांचे पेपर होणार आहेत. अशा पद्धतीनं हा पेपरचा क्रायटेरिया आहे. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो सोशल सर्वंट सुपरिटेंडंट असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, त्याचबरोबर फार्मासिस्ट असतील, या पदांचे पेपर जे आहेत ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपल्याला घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे या सगळ्या पदांसाठी नॉर्मलायझेशन होणं कंपल्सरी आहे. एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर पेपर झाले तर विद्यार्थी मित्रांनो 100% नॉर्मलायझेशन होत असतं. त्यामुळं याचा नॉर्मलायझेशन हा फॅक्टरसुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या दोन्ही पेपर वेगवेगळ्या दिवशी आलेले आहेत. त्यांनी 2023मध्ये दोन्ही पदांसाठी सिलेबस सेम होता आणि विद्यार्थी मित्रांनो पेपरसुद्धा एकाच हॉल तिकीटवर सेम डेला घेण्यात आलेले होते. पण यावर्षी त्यांनी चेंजेस केलेले आहेत आणि त्यामुळं जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळं दाट शक्यता अशी आहे की पुढील तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सिलेबस पाहायला मिळेल आणि असिस्टंट आणि टेक्निशियन या दोन्ही पदांसाठीचा सिलेबससुद्धा वेगळा दिसून येऊ शकतो. हो विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पेपर वेगवेगळे, दोन्ही पे क्लास वेगवेगळे, दोघांची सिलेक्शन प्रोसेस वेगवेगळी, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळं दोघांचा सिलेबससुद्धा 100% वेगळा असू शकतो. यात कोणतीही गोष्टीचं शंका घ्यायची कारण नाही. आपल्याला 2-3 दिवसामध्ये सिलेबसविषयी सुद्धा माहिती येईल. जशी माहिती प्रसिद्ध होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. धन्यवाद.